तुमच्या नात्याचा आणि तुमच्या प्रेमाचा प्रवास आम्हाला उलगडायचा आहे. त्यासाठी मी तुम्हाला काही फोटो दाखवणार आहे. तर हे फोटोज सखी तू सुरतला दाखवणार आहेस ओके. आणि त्याच्यावरनं तो वर्णन करून तो फोटो नेमका कोणता आहे हे तुला ओळखायचं आहे आणि मग बर. त्या फोटो विषयी बोलायचं आहे. बर. ओके, हो. चला तर पहिला फोटो मी तुला देतो. फक्त तू पाहू नकोस, त्याला दाखव. ओके. ओके. जेव्हा असं आपलं बोट तोंडात असायचं त्या काळातला तुझा फोटो आहे. अच्छा, हा कळलं, लहानपणी. आणि तू एका अशा जागी आहेस ते तुला खूप शांत आणि आनंदी वाटतंय. घरी आहे मी. आणि आपण लहानपणी आपल्याला काय असतं, कुठे घेतात आपल्याला? कडेवर. ओके, आई बाबाच्याकडे. तर हा या बघू मी बघ ना. बघू. हा या हा आम्ही टेरेसवर आमच्या घराच्या काही फोटो काढले होते. त्यातला हा एक आहे. मला खूप आवडतो हा फोटो. आता आपल्या म्हणजे आपण लव्ह स्टोरी विषयी बोलतोय तर एव्हाना हे लक्षात आलंच असेल की सखी नक्कीच माझ्या मनाच्याच प्रेमात पडलेली असू शकते, कारण तिचे वडील इतके हँडसम आहेत. म्हणजे ते बघ ना किती हँडसम दिसतात. फारच कमाल. आणि सुरत खरं तर सुरतची इच्छा माझ्याशी मैत्री करण्याची एवढीच होती की त्याला बाबाचे फोटो मी जे हे टाकायचे ते बघता यावेत म्हणून त्याने माझ्याशी मैत्री केली. 2011 किंवा 12 सालची गोष्ट. तुला दिल मोहन दोस्ती गोखलेंचे फोटो बघता यावेत म्हणून तुला सोशल मीडियावरती तू फ्रेंड केलं. हो. ही 2011-12 ची गोष्ट आहे. आम्ही प्रत्यक्ष भेटण्याच्या 3 वर्ष आधी आम्ही प्रत्यक्ष जेव्हा दिलदोस्ती दुनियादारीच्या सेटवर भेटलो तेव्हा आम्हाला दोघांनाही असं वाटलं पण आम्ही एकमेकांना कुठेतरी आम्हा भेटलोय. दोघांना कसं तुला मी माहीतच असते. मग नंतर आमची जेव्हा मैत्री झाली मी म्हटलं आपण कसे रे ओळखायचो एकमेकांना, तू का मला रिक्वेस्ट पाठवलीस, कारण मी तुला ओळखायचं काहीच कारण नाही. तर मग त्याने मला सांगितलं की तू बाबाचे फोटो टाकतेस ना तुझ्या, मला ते बघता यावेत म्हणून. पुढचा फोटो मीच सखी, दाखवायचा. अर्थातच तुला बघायचं नाहीये हा. आणि सुरत तुला याच्याविषयी मार्गदर्शन करेल. ओके. ओके. हा असा फोटो आहे हम्म. की जो खूप मोठा होऊन आपण सगळेजण बस स्टॉपवर बसलो होतो आणि ओ दिलदोस्तीचं पोस्टर आहे. आम्ही 6 जण आहोत ना. येस. कमाल. तर या फोटोचा किस्सा असा आहे की आम्ही आपल्या गोरेगावला एक मोठं 5 स्टार हॉटेल आहे. करेक्ट. त्याच्या समोर एक फुटपाथ आहे. त्याच्या खाली रात्री एक चहावाले काका आणि बूस्ट विकणारे काका उभे राहतात. तर आम्ही रोज जायचो सगळे हे संपल्यानंतर. आणि एक दिवस आम्ही गेलो आणि असंच काका बूस्ट द्यावं असं म्हणून बूस्ट पिता पिता ज्या बस स्टॉपवर आम्ही बसून प्यायचो तेव्हा अचानक हे पोस्टर पहिल्या दिवशी लागलं होतं. वा वा वा. आणि आम्हाला असं वाटलं अरे आपण इथं बूस्ट प्यायला येतं आणि इथंच आपल्या याचं पोस्टर लागलं. किती छान. खूप आनंदाचा क्षण होता. कमाल.